नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पंचमुखाय ते पंचब्रह्मस्वरूपाय पंचकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यं अनंतगुणशक्तये सकलाकलरूपाय शंभवे गुरवे नमः. नमः पार्वतीपते हर हर महादेव. भगवान शिवाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या क्षेत्रांना तीर्थक्षेत्र आपण म्हणतो आणि या तीर्थक्षेत्रावर जाऊन निवास करून तिथे देवाची पूजा करणं आवश्यक आहे. तीर्थक्षेत्रावर पापकर्म करू नयेत हे स्पष्टपणे शिवपुराणात सांगितलं आहे. पाप करू नयेत, मदिरापान करू नये, परस्त्री गमन करू नये, जुगार खेळू नये, छळ करू नये, कोणाचा खोटं बोलू नये आणि तीर्थयात्रा करायची असेल तर सद्भावनेने सन्मार्गाने कमवलेल्या धनावरती करावी. खोटं बोलून लोकाला फसवून वंचना छळ असल्या गोष्टी करून आणलेल्या धनाने तीर्थयात्रा करू नये. अशा तीर्थयात्रेचं फळ मिळत नाही. त्यामुळं मेहनत करा, पैसे कमवा, त्याच पैशाने तीर्थयात्रा करा. मेहनतीचा पैसा वाईट मार्गात तिथे जाऊन खर्च करू नका. मनात सुद्धा वाईट विचार आणू नका. सगळे तुम्हाला सांगतील तीर्थयात्रा केल्याने पुण्य मिळतात, गंगा स्नान केलं की झालं, गंगा नहा आहे म्हणजे पुण्य मिळालं असं अजिबात नाही. काय झालंय, मी मागे तुम्हाला म्हटलं होतं की आता गंगेत पाप शिल्लक राहत नाहीत. हे खरं आहे, 100% खरं आहे. तुम्ही तीर्थामध्ये स्नानाला उतरलात की तुमच्यावर पाप त्या गंगेत राहूच शकत नाही. म्हणून तुम्ही जोपर्यंत गंगेत आहात तोपर्यंत पापमुक्त आहात, जोपर्यंत तीर्थात आहात तोपर्यंत पापमुक्त आहात. आता नवी पद्धत काय झाली आहे माहिती आहे? नवी पद्धत अशी आहे की गंगेत पापाला त्रास होतो, त्यामुळं पाप कुठल्याही तीर्थात तुम्ही उतरण्यापूर्वी सगळी पापकर्म तुमच्या डोक्यावरून खाली उतरतात, काठावर पायरीवर बसतात, तुम्हाला निवांत स्नान करू देतात. स्नान करताना बाहेर आलात की अंग पुसत असतानाच पुन्हा तुमच्या बोकांडी येऊन बसतात. पुन्हा तुम्ही पापाला घेऊन निघाले. त्यामुळे तीर्थयात्रेवर जायचं आहे तर हा पापाचा विचारच टाळून जायला हवा आणि स्वकष्टार्जित धनाचाच विनियोग तीर्थयात्रेसाठी करायला हवा. नुसतं जा नाही, कुठल्या पद्धतीनं जा हे लक्षात ठेवायला पाहिजे. मग वेगवेगळ्या नद्या, वेगवेगळी तीर्थक्षेत्र किती पुण्यवान आहेत याची सगळी यादीच दिली आहे शिवपुराणामध्ये. अगदी सिंधू, सतलज यासारख्या नद्यापासून सरस्वतीची ही कथा सांगितली जाते. बद्रीनाथाला गेल्यावर ही सरस्वती माना गावाच्या जवळ तुम्हाला आढळेल. ही सरस्वती नदी माना गावातून थोडीशी पुढे गेली की लुप्त होते. पाणी कुठे जातं ते माहीत नाही, लुप्त होते. आणि ही लुप्त झालेली सरस्वती पुन्हा दिसते किंवा पुन्हा आहे असं म्हणतात ते प्रयागराजला. भलं लांबलचक अंतर आहे, जी गंगा आणि यमुनेच्या प्रवाहात विलीन होऊन जाते. तिथे जमलं नाही ती इथे करते असं म्हणतात. ही सरस्वती नदी 60 मुखांची आहे आणि त्याहीपेक्षा या सरस्वतीचं काही वेगळं वैशिष्ट्य आहे. काय आहे? ही सरस्वती पुण्यसलीला का बरं आहे? ती एवढी पुण्यवान का बरं आहे? याच सरस्वती नदीच्या काठावरती भगवान गणेशांनी आपल्या मुखातून वेदाचं ज्ञान व्यासांना सांगितलं आणि व्यासांनी ते एकटाकी लिहून घेतलं म्हणून ते वेदव्यास झाले. हाच तो परिसर. याच सरस्वतीच्या तीरावरती वेद सांगितले गेले आणि ते वेद व्यासांनी लिहून घेतले. एवढा पुण्यवान हा परिसर. पांडवांच्या स्वर्गागमनासाठी याच नदीवर भीमशिला टाकून
पूल तयार करण्यात आला. या धर्मातल्या सर्वात महत्वाच्या देवतांचं, महात्म्यांचं निवासस्थान या सरस्वती नदीच्या तीरावर राहिलेलं आहे. म्हणून ही नदी खूप पुण्यवान आहे, ती महत्वाची आहे. अशी सरस्वती सुद्धा इथे पुण्य प्रदान करण्यासाठी वाहत असते. या सरस्वतीत स्नान करणं आवश्यक आहे. या सरस्वती नदीच्या बाजूलाच बद्रीनाथामध्ये एक धबधबा आहे. त्या धबधब्याचं पाणी पुण्यवान माणसाच्या अंगावर पडतं म्हणे. वारं खूप वाहत असतं, त्यामुळं तसं होतं. त्यामुळं अशी अनेक तीर्थक्षेत्र तुम्हाला तिथे बघायला मिळतील. त्याच्या पुढची महत्वाची नदी आहे गंगा, जी भागीरथी नाव घेऊन येते, सुरुवात होते. ही गंगा 100 मुखांची आहे आणि वेगवेगळ्या शिवक्षेत्रावरून वाहत वाहत ही निघते. अनेक पुण्यस्थळावरून उगम पावलेल्या नद्यांना आपल्यात समाविष्ट करून घेते. ती अलकनंदेला आपल्यामध्ये मिसळून घेते. शेवटी यमुनेला आपल्यामध्ये मिसळून घेते आणि वाहत जाते. गंगा आलीच आहे ती मुळात आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी. ही गंगा पुण्य फलदायिनी तर आहेच आहे, पण पापनाशिनी आहे. ही गंगा भगीरथाच्या कित्येक कुळाचा उद्धार करण्यासाठी आलेली आहे आणि आजही ते उद्धार करण्याचं काम करते. सतत वाहते उदंड पाणी, कुणी न वळवून आणि राणी, आळशासही गंगा कैसी व्हावी फलदायी. आम्ही इतके आळशी की गंगेत स्नान करायला जातो खरे, पण गंगेत स्नान करताना सांगितलेल्या गोष्टी मात्र पाळत नाहीत. बाकी असं पाळलं नाही तर देव कसा पावेल एवढाच एक प्रश्न आहे. आणखी एक नदी आहे जिचं नाव शोणभद्र, कुठे सोनभद्र सुद्धा म्हटलं जातं. बृहस्पती मकर राशीत असताना शोणभद्रेत केलेलं स्नान हे पुण्यफळ देणार आहे. या शोणभद्रेच्या 10 धारा आहेत. या शोणभद्रा नदीची कहाणी विलक्षण आहे, जरा ती समजून घेणं आवश्यक आहे. मध्य प्रदेशातील अमरकंटकातून ही निघणारी नदी पुढे छत्तीसगड, बिहार असा प्रवास करत शेवटी गंगेत मिसळते, पाटणा जिल्ह्यामध्ये बिहारमधल्या, आणि गंगेसोबत जाऊन ती बंगालच्या उपसागराला मिळते. या नदीला सोनभद्र नाव का मिळालं? शोणभद्र सोनभद्र, कारण या नदीच्या वाळूत सोन्याचे कण सापडतात. म्हणजे ही वाहताना सुद्धा पिवळ्या वर्णाची दिसते, सोन्यासारखी दिसते, त्यात सोनं सापडतं, म्हणून तिला नाव सोनभद्र मिळालं. पण गंमत अशी आहे की राजकुमार सोनभद्र याची ही सगळी कथा आहे. मैकल देशच्या राजाची कन्या नर्मदा आणि राजकुमार सोनभद्र यांच्या प्रेमाची ही कहाणी आहे आणि त्यांच्या प्रेमातूनच पुढे ही कथा, या नद्या निर्माण झालेल्या आहेत. सोनभद्राचं मैकल देशच्या राजाची कन्या नर्मदा हिच्यावर निरातिशय प्रेम आहे. या दोघांनी एकमेकाला पाहिलेलं नाही आहे. एकमेकांच्या विषयी ऐकलेलं आहे आणि या ऐकल्यातूनच त्यांच्या मनामध्ये प्रेमभावना निर्माण झाली आहे. जशी अर्जुन आणि सुभद्रा या दोघांनी एकमेकाच्या विषयी ऐकलं होतं आणि त्या ऐकलेल्यातूनच त्यांच्या मनामध्ये प्रेमभावना निर्माण झालेली होती. आणि ही अशीच कथा यांची पण आहे. राजकुमार सोनभद्र आणि नर्मदा यांच्यातलं प्रेम पत्रामध्येच चालत होतं आणि आपल्या प्रेमाला सांगण्यासाठी म्हणून एके दिवशी नर्मदा आपली सखी दासी जोहिला हिला पाठवते पत्र देऊन. आता ही सगळी एका चित्रपटाच्या कहाणीसारखी आहे बरं का. एक कहाणी आहे चित्रपटाची, कुठली ती करीना कपूरचा चित्रपट आहे तो, ती आपल्या मैत्रिणीला पाठवते. सलमान खानचा बॉडीगार्ड पिक्चर आहे बघा, बॉडीगार्ड. त्याच्यामध्ये सलमान खान निघालेला असतो, ती तिच्या मैत्रिणीला पाठवते.
ती मीच आहे सांगायला, कारण दोघं फोनवरच बोलत असतात आणि सलमान खान त्या मैत्रिणीला घेऊन निघून जातो आणि मग त्यांची पुढे प्रेम कहाणी काय होते हे आपल्या सगळ्यांना चांगलं माहीत आहे. तर तशीच कहाणी इथे घडली आहे. म्हणजे ही जी सलमान खानच्या चित्रपटाची कहाणी आहे ना, ती त्या सोनभद्र आणि नर्मदेच्या कहाणीवर आधारलेली आहे. चित्रपटवाले आमच्या कहाण्या सुद्धा, स्टोऱ्या सुद्धा चोरतात बरं का. ही अशी चोरलेली कहाणी आहे. राजकुमार सोनभद्राच्याकडे नर्मदा आपल्या मैत्रिणीला पाठवते आणि मैत्रीण नर्मदेचा निरोप स्वतः दिल्यासारखा देते. सोनभद्राला समज होतो की हीच ती नर्मदा. सोनभद्राकडे बघितल्यावर जोहीलाही नेमकं सांगत नाही आणि ती दोघं एकत्र येतात. तिला नर्मदा समजून तो तिच्यावरच प्रेम करू लागतो. दोघं राहू लागतात. पुढे कालांतराने नर्मदेला हा झालेला प्रेमभंग, झालेला दगा, धोका लक्षात येतो आणि नर्मदा स्वतःवरच क्षुब्ध होऊन वाहायला लागते. ती नर्मदा नदी बनते आणि ती नर्मदा बंगालच्या उपसागराकडे न जाता अरबी समुद्राच्या दिशेने वाहत वाहत जाते आणि हा सोनभद्र स्वतःला प्रवाहित करून तो नेमका नर्मदेच्या उलट दिशेने प्रवाह वाहू लागतो. तो म्हणजे बिहारकडे पाटणा करत तो बंगालच्या उपसागराकडे वाहू लागतो. पूर्व आणि पश्चिम वाहिन्या नद्या ज्या सगळ्या सोनभद्र तो आपल्या सोन्यांच्या सगळ्या गुणांनी युक्त होऊन वाहू लागतो. अशी ती सोनभद्रेची कथा आहे आणि ही नर्मदा इतकीच पवित्र नदी मानली जाते जशी नर्मदा 24 मुखांची पुण्य सजिला. नर्मदेत स्नान केल्यावर वैष्णव पदाची प्राप्ती होते. नर्मदा तीरावर राहिला तर वैष्णव पदाची प्राप्ती होते असं म्हणतात. उरलेल्या नद्या आणि उरलेली कहाणी पुढच्या भागात सांगूया. नमस्कार.